जर तुम्हाला या सेवेतनं जर फायदा नाही झाला तर तुम्हाला आयुष्यामध्ये जे खायचंय ते खा, जे प्यायचंय ते प्या. दादा तुम्हाला कोणतंही बंधन करणार नाहीये. जर खरंच माझी दत्त आई असेल तर 8 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही ही सेवा चालू केल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरी नक्कीच प्रचिती येणार आहे. हे दत्तवाणी सत्यवाणी दादा बोलतोय. दादाचे शब्द आहेत प्रामाणिकपणे. अक्षरशः अनेक जे लोक आहेत मला खूप सारे फोनवर सांगतात की दादा तुम्ही आमच्यासाठी एक तास वेळ देता, आणि अक्षरशः आम्ही अनेक लोकांना कॉल केले तर त्या लोकांनी अशा ज्या महिला सेवेकरी ठेवलेल्या आहेत त्या महिला सेवेकरी त्या फोनवर बोलतात आणि म्हणतात की दादांशी बोलायचं असलं तर तुम्हाला एवढे पैसे पे करावे लागतील, दादांची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल, आणि दादा अपॉइंटमेंटसाठी तुमच्या घरी येतील किंवा विजिटसाठी तुमच्या घरी येतील, आणि दादांना तुम्हाला एवढी रक्कम तुम्हाला पे करावी लागेल. 20,000 असेल, 25,000 असेल, 30,000 असेल, अशी त्यांची अमाऊंट असते. आणि अनेक लोक ज्यांना त्रास होत असतो ते लोक अशा लोकांना पैसे देतात. औदुंबरा औदुंबरा स्वामी नृसिंह सरस्वती औदुंबरा 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 स्वामी नृसिंह सरस्वती औदुंबरा दिगंबरा दिगंबरा स्वामी नृसिंह सरस्वती दिगंबरा 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 स्वामी नृसिंह सरस्वती दिगंबरा स्वामी नृसिंह सरस्वती दिगंबरा स्वामी नृसिंह सरस्वती दिगंबरा स्वामी नृसिंह सरस्वती दिगंबरा औदुंबरा औदुंबरा स्वामी नृसिंह सरस्वती औदुंबरा दिगंबरा दिगंबरा स्वामी नृसिंह सरस्वती दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. करणी करणारा 10 वेळा विचार करेल की मी करणी कोणावर केली. जर तुमच्या घरावर कुणी करणी केली असेल, जर तुमच्या घरामध्ये कुणी काही केलं असेल तर तुम्हाला सांगतो की 1 दिवसामध्ये नष्ट होईल. करणी करणारा अक्षरशः तडफू लागेल, करणी करणारा अक्षरशः पळू लागेल, करणी करणाऱ्याला काहीच सुचणार नाहीये, करणी करणारा अगदी वेड्यागत वागू लागेल. हे मी दत्तवाणी सत्यवाणी तुम्हाला सांगतो. आज मी महाराष्ट्रामध्ये या करणीबाधेचा जो त्रास आहे, ज्या व्यक्ती आहेत करणीबाधेने त्रस्त आहेत, अशा व्यक्तींवर उपचार करतो. म्हणजे त्यांना मी एक प्रकारे दत्त महाराजांची सेवा सांगत असतो, आणि यातून अनेक लोकांना लाभ होत असतात. अनेक लोक मला कमेंट करत असतात की दादा तुम्ही सांगितलेल्या सेवेतून आम्हाला खूप असे छान छान असे अगदी दिव्य असे अनुभव आले. आमच्या ज्या पण समस्या होत्या त्या समस्या अक्षरशः दत्तकृपेने दूर झालेल्या आहेत. आमच्या घरातील ज्या बाधा आम्हाला सतावत होत्या, आम्हाला दिसत होत्या, संचारित होत होत्या, अक्षरशः त्या शक्त्या दत्ता सोड दत्ता सोड दत्त्या सोड म्हणत म्हणत अक्षरशः घरातून पळून गेल्या. अक्षरशः त्या शक्त्या ओरडू लागल्या. अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, शनिवार असेल, गुरुवार असेल, या दिवशी म्हणू लागल्या की दत्त येतोय, दत्त येतोय, काठीनं मारतोय, आम्हाला नाही राहायचं, आम्हाला माफ कर, आम्ही तुझं घर सोडून जातो. अक्षरशः अशाही कमेंट येतात, किंवा अनेक लोक व्हॉट्सअपला सांगतात आणि फोनवरही सांगतात की दादा खरंच हा मार्ग उत्तम मार्ग आहे. कुणाकडूनही 1 रुपया घेतला जात नाहीये, कुठेही जाण्याची गरज नाहीये. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडे अनंत आळवावा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. तुकाराम महाराजांच्या या अभंगाप्रमाणे अक्षरशः आपल्याला घरीच बसून भगवंताची सेवा करायची. माझं घरच गाणगापूर, माझं घरच पंढरपूर, माझे घरच काशी मथुरा, माझे घरच अक्कलकोट, याप्रमाणे आपण भक्ती करायची. बघा घराचं गोकुळ झाल्याशिवाय राहणार नाहीये. फक्त प्रामाणिकपणे दादाचे एक मत आहे की तुम्ही हा व्हिडिओ लाखो जणांपर्यंत अक्षरशः शेअर करा, जेणेकरून समाजामध्ये अनेक लोक देवाच्या नावाखाली पावत्या फाडतात,
देवाच्या नावाखाली गरिबांना लुटलं जातं. अक्षरशः करणीच्या नावाने अनेक लोकांचं जीवन उद्ध्वस्त केलं जातं. अक्षरशः हेच लोक पैसे घेऊन त्या लोकांच्या घरामध्ये काहीतरी बाधा पाठवतात. माझं प्रामाणिकपणे मत आहे की तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ लाखो जणांपर्यंत पोचवा, कारण यातून सत्य मार्ग भेटणारे अनेक लोकांची फसवणूक होते. अनेक लोकांना करणीच्या नावाने लुबाडलं जातं. अनेक लोकांकडून पैसे लाटले जातात. अक्षरशः अनेक जे लोक आहेत मला खूप सारे फोनवर सांगतात की दादा तुम्ही आमच्यासाठी एक एक तास वेळ देता, आणि अक्षरशः आम्ही अनेक लोकांना कॉल केले तर त्या लोकांनी अशा ज्या महिला सेवेकरी ठेवलेल्या आहेत त्या महिला सेवेकरी त्या फोनवर बोलतात आणि म्हणतात की दादांशी बोलायचं असलं तर तुम्हाला एवढे एवढे पैसे पे करावे लागतील, दादांची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल आणि दादा अपॉइंटमेंटसाठी तुमच्या घरी येतील किंवा विजिटसाठी तुमच्या घरी येतील आणि दादांना तुम्हाला एवढी एवढी रक्कम तुम्हाला पे करावी लागेल. 20,000 असेल, 25,000 असेल, 30,000 असेल, अशी त्यांची अमाऊंट असते. आणि अनेक लोक ज्यांना त्रास होत असतो ते लोक अशा लोकांना पैसे देतात. मग तो व्यक्ती ह्यांच्या घरी जातो, थातूर मातूर अशा काही गोष्टी दाखवतो, लिंबू कापणे, त्याच्यामध्ये गणपती दाखवणे, सरस्वती दाखवणे किंवा काहीतरी दाखवणे, असे जे आपल्या प्रयोगशाळेमध्ये जे खेळ चालतात, आपण शाळेत असताना प्रयोगशाळेमध्ये जे आपण शिकलेलो आहे तेच त्या लोकांना दाखवतात आणि लोकांना वाटतं चमत्कार आहे, स्वामींची कृपा आहे, दत्ताईची कृपा आहे आणि भोळी बाबडी लोक फसली जातात. पण हे लोक विजिट करून गेल्यानंतर त्यांच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी येत नसती, सकारात्मक ऊर्जा येत नसते. उलट यांच्या घरामध्ये अनेकच त्रास चालू व्हायला लागतात. कारण असे अनेक लोक आहेत, त्यांनी मला सांगितलेलं आहे की दादा आम्ही त्यांची जेवढी रक्कम होती तेवढी रक्कम आम्ही पे केली, पण त्यांच्याकडून आमच्यासाठी काहीच झालं नाही. पुन्हा आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला तर त्यांच्या ज्या ठेवलेल्या सेवेकरी होत्या त्या आम्हाला उलट बोलतात, आमचे मोबाईल ब्लॉक करून ठेवतात. अक्षरशः अशी खरी परिस्थिती आहे. मी कुणाचं नाव घेत नाहीये, मला कुणाशी घेणं देणं नाहीये. जो करेल तो भरेल. माझी स्वामी आई, माझी दत्त आई त्यांना चाबुकाने मारेल. अक्षरशः त्यांना नरकात ही जागा नाहीये. मस्त तुमची स्वामींची मंदिरे असतील, मस्त तुमची दत्त महाराजांची मंदिरं असतील, पण त्या दत्त मंदिरातच तुम्हाला महाराज गाडून टाकतील. हे दादाचे प्रामाणिकपणे मत आहे आणि दत्तवाणी सत्यवाणी हे दादाचे शब्द आहेत. मला आता अनेक लोकांना सांगायचंय की बाबांनो, तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये वाईट मार्गात असला, जर तुम्ही मद्यपान करत असला, मांसाहार करत असला, दारू पित असला किंवा जर तुम्ही मटण, मांस, मछली, अंडा या गोष्टी खात असला तर या गोष्टी आजपासूनच तुम्ही पूर्णपणे बंद करा. दादा सांगतोय म्हणून. जर तुम्हाला या सेवेतनं जर फायदा नाही झाला तर तुम्हाला आयुष्यामध्ये जे खायचंय ते खा, जे प्यायचंय ते प्या. दादा तुम्हाला कोणतंही बंधन करणार नाहीये. जर खरंच माझी दत्त आई असेल तर 8 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही ही सेवा चालू केल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरी नक्कीच प्रचिती येणार आहे. हे दत्तवाणी सत्यवाणी दादा बोलतोय. दादाचे शब्द आहेत प्रामाणिकपणे. फक्त तुम्ही दादाने सांगितलेले नियम पाळून सेवा घरामध्ये केली पाहिजे. तर कोणती सेवा आहे तर मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो, हा व्हिडिओ अनेक लोकांना तुम्हाला शेअर करायचा आहे. व्हिडिओच्या खाली तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त म्हणून कमेंट टाकायचे. आवडलं तर नक्कीच लाईक करायचंय. नवीन कुणी असेल चॅनलला सबस्क्राईब करायचंय. तर सेवा कोणती करायची, आता घरामध्ये मासिक पाळी किंवा सुतक आलं तरी सेवा कशी करायची ते मी तुम्हाला सांगेन. सेवा अजिबात थांबवायची नाहीये. तर पहिलं तुम्हाला रोज 24 तासामध्ये, दिवसातल्या 24 तासामध्ये तुम्हाला एक सेवा करायची. गुरुचरित्र 14वा अध्याय, गुरुचरित्र 18वा अध्याय, शिवलीला अमृत 11वा अध्याय, हे 3 अध्याय
डेली तुम्हाला वाचायचेत किंवा मोबाईलवर ऐकायचेत. ही झाली सेवा. त्याच्यानंतर नामस्मरणाची एक छोटीशी सेवा आहे. 3 अगरबत्ती घ्यायच्यात, ब्रह्मा विष्णू महेश म्हणायचंय आणि अगरबत्ती प्रज्वलित करायच्यात. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त 45 मिनिटं, म्हणजे अगरबत्ती संपस्तोपर्यंत तुम्हाला श्री गुरुदेव दत्त नामस्मरण करायचंय. बघा, तुम्ही ही सेवा चालू केली ना, तुमच्या जीवनामध्ये कसे बदल व्हायला सुरुवात होतील. तुम्ही म्हणसाल की अक्षरशः महाराज माझ्या समोरच येऊन बसतात, महाराज मला दर्शन देतात, स्वामी माझ्या मागे आहेत, स्वामी मला नेहमी म्हणतात, स्वप्नात येतात, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. अक्षरशः तुम्हाला दिव्यत्वाची अनुभूती येईल. ही सेवा दादाची नाहीये, ही सेवा दत्तप्रभूंची आहे, स्वामी नृसिंह सरस्वती महाराजांची आहे. ही स्वामींनी दिलेली सेवा आहे. ही सेवा तुम्ही तुमच्या घरी प्रामाणिकपणे करा आणि याची अनुभूती तुम्ही तुमच्या जीवनामध्ये घ्या. जर कुणाच्या मागे बाधा असतील तर त्यांना अक्षरशः थोडे दिवस त्रास होईल, उलटी होईल, जुलाब होईल, अंग जड होईल, किंवा असं वाटेल की आपल्याला कोणीतरी मारते, ओढते, ताणते असं तुम्हाला वाटेल, किंवा शक्त्या अशा स्वप्नामध्ये दिसायला सुरुवात होईल. हिरवी साडी घातलेली एक बाई दिसेल, मोठं असं कुंकू गोल कपाळाला लावलेलं दिसेल, ती तुमच्या दरवाजामध्ये येऊन बसलेली दिसेल, किंवा तुमच्याकडे बघून हसते, किंवा तुम्हाला म्हणते की तुला घेऊन जाते म्हणून, असंही म्हणू शकते. किंवा शक्त्या जर घरामध्ये असल्या, शरीरामध्ये असल्या, तर बेडच्या आजूबाजूला तुम्हाला दिसू लागतील. तुम्ही जिथं झोपताय तिथे येतील, तुमच्या गळा दाबताना तुम्हाला स्वप्नामध्ये दिसेल. पण अजिबात घाबरू नका, कारण या गोष्टी स्वामी स्वतः तुम्हाला दाखवत असतात की बघ, हे तुझ्या मागे वाढून ठेवलेलं आहे. आज तू माझे चरण धरले, तू घाबरू नको, मी यांना बाहेर काढण्यासाठी तुझ्या जीवनामध्ये आलेलो आहे आणि तू माझ्या लाखो जन्मापासून भक्त आहेस आणि मी तुला यातून वाचवणार. हे स्वामी तुम्हाला दर्शवत असतात, सांगत असतात. मग तुम्ही अशा शक्त्या किंवा असा त्रास व्हायला लागला, अजिबात घाबरू नका. स्वामींचं जाप करा, स्वामींना म्हणा की हे स्वामीराया, हे दत्त आई, हे भगवंता, हे परमपिता, मी तुमचा दास आहे, मी तुमचा मुलगा आहे, मी तुमची मुलगी आहे, भगवंता माझ्यावर दया करा. हे नारायणा माझ्यावर दया करा, दत्त नारायणा माझ्यासाठी धावून या, मला ह्या शक्त्या त्रास देतात, मला शारीरिक त्रास होतोय, देवा माझा त्रास कमी करा. फक्त देवापाशी 3 अगरबत्ती लावून ही विनंती करा, दुसऱ्या मिनिटाला तुमचा त्रास अक्षरशः दूर झालेला असेल. दत्तवाणी सत्यवाणी दादा म्हणतोय. आणि तुम्हाला अजून सांगेन, मासिक पाळी सुतक आलं तर तुम्हाला मोबाईलवर 3 अध्याय ऐकायचेत आणि अगरबत्ती न लावता समोर घड्याळ ठेवून 45 मिनिटं तुम्हाला नामस्मरण करायचंय. बघा, जीवन बदललं नाही तर बोला. अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त.